शारदीय नवरात्रीच्या पवित्र उत्सवानिमित्त रत्नागिरी शहरातील ऐतिहासिक पुरातन श्रीराम मंदिर परिसर भक्तिमय आणि उत्साहाने फुलून गेलाय। मंदिरात स्थापन असलेल्या देवी तुळजाभवानीच्या प्रांगणात मंगळवारी श्री महालक्ष्मी भैरी भवानी दांडिया ग्रुप करबुडे यांच्या कलाकारांनी एका मंत्रमुग्ध करणाऱ्या टिपरी नृत्याचा अर्थात दांडियाचा कार्यक्रम सादर केला, ज्याने उपस्थितांची मने जिंकली। नवरात्रीच्या या मंगलमय पर्वात देवी तुळजाभवानीला नमन करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। अशा उत्साही वातावरणात करबुडे येथील या दांडिया ग्रुपने आपली कला अत्यंत जोशात आणि नृत्याच्या तालावर सादर केली। पारंपरिक वेशभूषा परिधान करून दांडियाच्या लयबद्ध तालावर नर्तकांनी सादर केलेल्या नृत्याने राम मंदिरातील तुळजाभवानीच्या नवरात्र उत्सवाला एक वेगळीच रंगत आणली। देवीच्या जयघोषात आणि दांडियाच्या तालावर सादर झालेल्या या नृत्याने संपूर्ण वातावरण अधिक चैतन्यपूर्ण बनले।
दांडियाच्या या उत्साही कार्यक्रमानंतर मंदिरात हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। नवरात्रीच्या निमित्तानं आयोजित या समारंभात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। महिलांनी एकमेकीला हळदी कुंकू लावून देवी तुळजाभवानीच्या दर्शनाचा लाभ घेतला। यावेळी मंदिराच्या अध्यक्षा उर्मिलाताई घोसाळकर यांनी कलाकारांचे अभिनंदन करत मार्गदर्शन केले। खूप अभिनंदन, अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स आपण इथे केला आणि आज आमच्या राम मंदिरच्या प्रांगणात इथे आला आणि आपण इथे भाग घेतला आणि कार्यक्रम सादर केला, त्याबद्दल माझ्या संस्थेतर्फे, आमच्या श्रीराम मंदिर संस्थेतर्फे, मंगलमूर्ती प्रतिष्ठानतर्फे, सर्वांतर्फे मी आपणा सर्वांचे, आपल्या सगळ्या ग्रुपचे खूप अभिनंदन करते। अभिनंदन याच्यासाठी की आपण एक कष्टकरी महिला आहात आणि आपण ते काम करू सुद्धा आज आपण एक नाविन्यपूर्ण असं एक पायंडा रस्ता आज अतिशय सुंदर असा तुम्ही कार्यक्रम केला। हा जो तुमचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये वेगळेपणा जाणवला, स्वतःच्या बुद्धिमत्तेनुसार तुम्ही हा कार्यक्रम केलेला आहे, कोणाची कॉपी न करता तुम्ही हा केलेला आहे आणि इन्स्टंट जसं मॅजिक करतात त्याप्रमाणे तुम्ही इन्स्टंट नृत्य सादर केलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप मी आमच्या संस्थेतर्फे अभिनंदन करते आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देते। अशी सेवा आपल्या राममंदिरामध्ये नेहमी करत राहा अशी आपल्याला विनंती करते आणि आता थोड्याच वेळात तुमचं श्रीफळ देऊन मी स्वागत करेन आहे। महिला मंडळाचा जो हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला पण तुम्ही सहभागी झाला, तुम्ही पण हळद कुंकू घेऊनच बाहेर पडायचं आहे आणि जर जमत असेल तर उखाडा घ्या, ज्यांना कोणाला उखाडा घ्यायचा असेल त्या घेऊ शकता, कारण देवीचं मंदिर आहे त्यामुळे उखाणा मस्त आहे, तुम्ही घेऊ शकता। आमच्या सर्व कार्यकर्ते माझे सगळ्यांचे मी अभिनंदन करेन आणि त्यांना सुद्धा धन्यवाद देईन। खास करून आठवकर सर, डोंगरे, आमचे द्रोणाचार्य सुधाकर सामंत, पंचाळ सर, दळवी साहेब आणि बावळे मॅडम, जया डावर, देसाई आणि डोंगरे, संदीप डोंगरे आणि पावसकर, संदीप डोंगरे, सर्वांचं मी अभिनंदन करेन। त्यांचं सुद्धा सहकार्य लाख मोलाचं होतं, कारण लक्षात घ्या फक्त महिलांचं जे आमचं असतं तरी आमच्या पाठीमागे नेहमीच सगळे हे माझे सहकारी असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उल्हासराव घोसाळकर साहेब, आज त्यांनी जर हे उभं केलं नसतं तर आपल्याला ही संधी मिळाली नसती, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानते। धन्यवाद, अशी सेवा देत राहा असंच मी तुम्हाला सांगेन आणि जाता जाता एक उखाणा तरी घेतला पाहिजे। धन्यवाद। त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला। या कलात्मक आणि उत्साही सादरीकरणामुळे भाविकांना विशेष आनंद आणि समाधान मिळाले। या कार्यक्रमाला मंदिराच्या अध्यक्षा उर्मिलाताई घोसाळकर व श्रीराम मंदिर संस्थानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।